घेवड्याच्या शेंगाची भाजी ही रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी अगदी पाव किलो घेवड्यांच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्या चांगल्या स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत। आता त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल 1 चमचा टाकलेले आहे। आता तेल तापल्यानंतर त्यात जिरे टाकून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि 2 मिनिटं चांगलं परतून घेऊन त्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहे, तेही चांगलं परतून घ्यायचं अगदी सॉफ्ट होईपर्यंत। त्यामध्ये लाल तिखट टाकलेले, धने पावडर टाकलेली आहे, त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकून चांगला परतून घेतलेला आहे मसाला। आता मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे आणि ते शिजून घेतलेलं आहे। आता शिजल्यानंतर बघा अगदी सॉफ्ट झालेलं आहे, मस्त आपला मसाला शिजून झालेला आहे अशा पद्धतीने। आता त्यात आपण निवडलेला घेवडा टाकून घ्यायचा आहे, घेवड्याच्या शेंगा त्याही परतून घ्यायच्या आहेत, 1-2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अंगापुरतं असं पाणी टाकायचं आहे, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे। आता घेवडा शिजेपर्यंत झाकून ठेवलेले आहे। आता शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हे 2 चमचे टाकलेले आहेत आणि मिक्स करून 1 उकळी आणून द्यायची। त्यानंतर कोथिंबीर टाकून द्यायची आणि या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता। आता डिशमध्ये आपण पूर्ण भाजी सर्व करायला घेतलेली आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर करायची आणि ही भाजी भाकरी चपाती यामध्ये तर अगदी मस्त अशी लागते। धन्यवाद।